झी 24 तास एक पाऊल पुढे। दुष्काळात राज्य होरपळत असताना काही जण आपल्या भलनाट कल्पनेद्वारे अनेकांची तहान भागवण्याचा प्रयत्न करतायत। बुलढाण्यातला एक तरुण रखरखत्या उन्हात अनोख्या प्रयोगाद्वारे लोकांची तहान भागवतोय। पाहुयात नेमकं या तरुणानं केलंय तरी काय। हे आहे थंड पाण्याचे एटीएम। रखरखत्या उन्हात प्रत्येकाची तहान भागवणारं। बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगावमधल्या सुशील माळोकर या बी इलेक्ट्रिकल असलेल्या तरुणाच्या आयडियाची ही कल्पना। सुनील माळोकर आणि दीपक चोपडे या दोघा मित्रांनी 1 रुपयात 1 ग्लास थंडगार पाणी उपलब्ध करून देणारं हे एटीएम मशीन तयार केलंय। ती 15 ते 20 रुपयाची बॉटल जी आहे ते परवडत नसल्यामुळे तर त्यांना स्वस्त आपल्याला कसं देता येईल या दृष्टिकोनातून मी बघितलं आणि त्यावर काम केलं आणि ही संकल्पना म्हणजे यंत्रणा बनवली। सुशीलने यासाठी एका मालवाहक गाडीचा वापर केलाय। त्यात 1000 लिटर पाण्याची टाकी बसवली आहे। त्या टाकीत थंड पाणी भरलं जातं। जवळपास 24 ते 36 तास ते पाणी थंड राहतं। या टाकीतच त्यानं कॉइन बॉक्स बसवलाय। त्यात 1 रुपयाचं नाणं टाकल्यावर नळातून थंड पाणी मिळतं। अशा प्रकारे या टाकीला 4 नळ बसवण्यात आलेत। पाण्याप्रमाणे सुशीलनं सरबताचीही या गाडीवर सोय केली आहे। काही ब्रँड आहेत, रसनाचं माझ्याकडे पाऊच आहे, ते पाऊच आपण सरबत बनवून देतो। त्याच्यामध्ये शुगर ॲडेड आणि काही विटामिन युक्त ते पाऊच आहे। कुठल्याही जर हॉटेलवर जर गेले तर 2 रुपयाचं एक पाऊच किंवा 15 रुपयाची एक बॉटल भेटते आणि हे जे पाणी आहे थंडगार हे 1 रुपयात इथं म्हणजे प्यायला भेटून राहिलं। या मशीनसाठी सुशीलला मालवाहक गाडी सोडून 50,000 रुपये खर्च आलाय। आता त्यानं मशीनच्या पेटंटसाठी अर्ज केलाय। ते मिळाल्यावर मागणीनुसार ना नफा ना तोटा या धर्तीवरती हे मशीन तयार करून देणार असल्याचा त्याचा मानस आहे। झी 24 ताससाठी संतोष लोखंडे, बुलढाणा। झी 24 तास एक पाऊल पुढे।